माझे हारवाड येथे माझे सेंद्रिय शेतीचं मी आता प्लॉट तयार केलेला आहे मिरचीचा। आता माझ्या शेतामध्ये 5 गुंठे मिरची आहे। मी 5 फुटाचा वेळ केला, त्यामध्ये 6 फुटावरती मी मिरचीचं एक एक रोप लावून लागण केलेले आहे। आता सध्या माझ्याकडे 5-5 गुंठे मी करतो, 5 गुंठे मिरची, 5 गुंठे वांगी, आणि मला 5 गुंठ्यामध्ये एका वेळेस 10 ते 15 बॅगा मिरची निघते। नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर आत्मा हिप्परकर। माझे हारवाड येथे माझे सेंद्रिय शेतीचं मी आता प्लॉट तयार केलेला आहे मिरचीचा। आता माझ्या शेतामध्ये 5 गुंठे मिरची आहे। मी 5 फुटाचा वेळ केला, त्यामध्ये 6 फुटावरती मी मिरचीचं एक एक रोप लावून लागण केलेले आहे। आणि तो मिरचीचं सेंद्रिय असल्यामुळं बाजारामध्ये त्याला रेट चांगला भेटतोय। आता सध्या माझ्याकडे 5-5 गुंठे मी करतो, 5 गुंठे मिरची, 5 गुंठे वांगी। प्रत्येक 5 गुंठे का करतो की हे बाजारामध्ये सहज विकलं जातं। भरपूर माल असल्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये रेट कमी मिळतो, त्याच्यामुळे मी आठवडे बाजारामध्ये घेऊन जात असतो। आणि हे मिरची मला 40 दिवसामध्ये मिरची चालू होते, 40 ते 45 दिवसामध्ये माझी पहिला तोडा होतो मिरचीचा। आणि मला 5 गुंठ्यामध्ये एका वेळेस 10 ते 15 बॅगा मिरची निघते। जवळजवळ 5 गुंठ्यामध्ये 70 ते 80 हजाराची मिरची 3-4-5 महिन्यामध्ये होऊन जाते। कमीत कमी 5 महिने पण प्लॉट चालतो। हे आता मी जे प्लॉट केलेलं आहे हे मिरचीचा 3 महिने झालेला मिरची चालू आहे। आणि झाडाची उंची पण हिशोबात आहे आणि फळ पण चांगलं आहे, आणि आपला रेट पण चांगला भेटतोय। आणि बाजारामध्ये प्रत्येक होलसेल आपण माल देतोय, त्याच्यामुळे आपल्याला मालाची क्वालिटी असल्यामुळे प्रत्येक गिरायक आपल्याकडे वळलं जातं। आणि थोडंसं मी केमिकल कमी वापर सेंद्रिय केल्यामुळे गिरायकाचं आकर्षित असतं, आणि आपल्या मालाची क्वालिटी असल्यामुळे आपल्या मालाला मागणी भरपूर आहे। शेतकऱ्यांना मी एवढं सांगू शकतो की तुम्ही 1 एकर 2 एकरवरती प्लॉट करण्यापेक्षा 10-10 गुंठे प्लॉट करा, आलटून पलटून पिकं करा, कारण तुम्हाला चांगले पैसे भेटतील आणि त्याचा चांगला दर पण मिळेल। आणि सर्व शेतकऱ्यांना एकच सांगायचं की थोडंसं सेंद्रियकडे वळणं गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये केमिकल खूप वापरल्यामुळे माणसाच्या प्रकृती तब्येतीवर परिणाम व्हायला लागलाय। थोडं सेंद्रियकडे वळून चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकतो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला भरघोस उत्पन्न चांगलं मिळू शकतो।